हां, तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न करत शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. जिवंत आहेत, प्रधानमंत्री व्यवस्थित आहेत, तरी तुम्हाला संशय येतो. मग एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. हे जे रोहित पवार असतील, इतर काही असतील, त्यांच्या मनात शंका बहुधा यासाठी असतील की वारंवार म्हणतात ते राजकारण करू नका. जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात राजकारण होत आहे काही नसताना, की त्यांना मारण्याचा कट होता, काहीतरी वेगळं करण्याचा कट होता, हे चालतं का? आणि अजित पवारांसारखा माणसाचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला, त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का? मुस्कटदाबी आहे का? चला. काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक महत्वाचं त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की सुनेत्रा काकींमध्ये मला अजितदादा दिसतात. अजितदादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं, सर्व खाती होती आणि राष्ट्रीय अध्यक्षपद, हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुनेत्रा काकींना मिळाल्या पाहिजेत. सर्व खात्यांमध्ये अर्थ खातं अद्यापही मिळालेलं नाहीये. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील, ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे आहेत. सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये. राऊत साहेब, आता तुम्ही एक गंभीर संशय उपस्थित केला. जसं फडणवीस म्हणतात की अजित पवारांच्या मृत्यूवर कोणी राजकारण करू नये, हे सगळं थांबवावं. तुमचा हात आहे का, असा जो संशय तुम्ही उपस्थित केला? तुमचा म्हणजे फडणवीसचा म्हणत नाही मी, बीजेपीचा किंवा नाही, तुम्ही असं आहे की जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य येतात दुसऱ्या बाजूनं, तेव्हा समोरच्या व्यक्तींना संशय येतो की असं का वारंवार बोलताय, आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्पा बसा. म्हणून हा संशय उपस्थित होतो. पत्रकारांनी याचा शोध घ्यावा. तुम्ही शोधक पत्रकारिता जर केली, रोहित पवार काय सांगतायत याच्याकडे माझंही लक्ष आहे, कारण ते अधिक ऑथेंटिक असेल. आता बजरंग बाप्पा सोनावणे खासदार, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे विधान परिषद म्हणजे विधिमंडळाचे सदस्य आहे, ते जबाबदारीनेच बोलत असणार ना. आता आपल्याच आमदारांवर